अहो मंडळी, येताय ना मग जेवायला? काय काय विचारताय? मस्त अशी सुरमई आणलेली आहे आणि कोलंबी आणलेली आहे. कोलंबीचा आंबा टाकून रस्सा आणि सुरमई फ्राय बनवणार आहे. चला तर मग बघूयात कसं मी बनवते ते. कोलंबी मी स्वच्छ करूनच आणलेली आहे, म्हणजे साफ करून देतात त्या मच्छीवाल्या मावशी आमच्या इथल्या. आणि एक अख्खी सुरमई घेतलेली आहे आणि छान कट करून आणलेली आहे. तर आता छान धुवून घेतलं मी आणि आता कालवण घालूयात. कालवणासाठी मी इथं तेल घेतलेलं आहे. माझ्या अंदाजानुसार मी तेल घेतलं, त्याच्यात ठेचलेला लसूण टाकलेला आहे. लसणाच्या साधारण मी 8 ते 12 पाकळ्या घेतल्या असतील आणि त्या ठेचून टाकलेल्या आहे. गोल्डन ब्राऊन आपला लसूण झाला की त्यात मसाले टाकायचे आहेत. मी हिंग टाकते जास्त करून नॉनव्हेजमध्ये, कारण हिंगाने उग्र वास असतो किंवा वैसपणा असतो, तो निघून जातो मच्छीचा, चिकनचा, मटणाचा. त्यामुळे मी हिंग टाकते आणि हळद जास्त टाकते. आणि हिंग, हळद आणि मसाला टाकलेला आहे. मसाला मी फोडणीला यासाठी टाकते की कलर छान येतो कालवणाला म्हणून. आणि त्यामध्ये शेंगा आणि कोलंबी टाकलेली आहे मी. आणि आता यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. कालवण किंवा भाजीला फोडणी देताना नेहमी मी गरम पाणी टाकते, त्यामुळे टेस्ट इन्हान्स होते थोडी. आणि छान असं गरम पाणी टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि वाफेवर थोडं पाणी ठेवून शिजण्यासाठी ठेवायचं आहे कालवणाला. आणि बाजूला मी इथे मच्छी मॅरिनेट करायला सुद्धा घेतलेली आहे. तर आता मी मच्छीला सुरमईला मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करते. हळद घेतली आहे, हिंग घेतला आहे आणि मसाला आता तुमच्या खाण्यावर आहे, तुम्ही किती तिखट खाता वगैरे. आम्ही खूप तिखट खातो, त्याच्यामुळे एवढा मसाला घेतला आहे. त्याच्यानंतर गरम मसाला मी घरातच केलेला आहे. आता लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि मी मच्छीला आगळ वापरते फ्राय करताना. तर तुम्ही चिंच किंवा कोकमचा वगैरे पण वापर करू शकता. हे चांगलं मिक्स करायचं आहे. मीठ राहिलं होतं, तर मीठ पण चवीपुरतं टाकायचं आहे आणि हे थोडंसं पातळ करायचं आहे. आता हे मिक्स केलेलं आहे मी आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ करायचं, जास्त पातळ नाही करायचं. पूर्ण या मसाल्यामध्ये तुकडी कोट करून घ्यायची आहे. इन शॉर्ट मॅरिनेट करायची आपल्याला मच्छीला. आणि मॅरिनेट केलं की जसं चिकन छान लागतं तसं मच्छीचं सुद्धा तसंच आहे, छान फ्राय होते आणि टेस्टला छान लागते. तर जर घाई असेल तर तुम्ही करू शकता लगेच, पण अशी छान लागते. सर्व तुकड्यांना मी मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि अर्धा तासासाठी एक बाजूला करून ठेवलेलं आहे. तोपर्यंत कालवण कसं झालंय ते बघूयात आपण. तर छान असं शिजलेलं आहे. शेंगा आणि कोलंबी शिजलेली आहे. कोलंबी आणि शेंगा शिजल्यानंतरच आपल्याला कैरी टाकायची आहे, कारण जर आपण आधीच टाकली कैरी तर शेंगा लवकर शिजत नाहीत, म्हणजे अर्ध्या कच्च्याच राहतात त्या खूप वेळ झाला तरी सुद्धा. आणि कोलंबी शिजते तशी, कोलंबीचा काही प्रॉब्लेम नाही, पण शेंगांचा थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि हे ताटावरचं गरम पाणी आहे, तर ते टाकलेलं आहे आता मी. आणि गरम मसाला टाकून घेऊयात. आणि परत गरम पाणी टाकायचं आहे वाफेसाठी आणि एक वाफ काढून घेऊयात. मग आपलं कालवण झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, रवा टाकून बघितला मी. आणि ह्या रव्यामध्ये फक्त मी मीठ घेतलेलं आहे. आता ज्या आपण तुकड्या मॅरिनेट करायला ठेवलेल्या, आता त्यांना रव्यामध्ये कोट करून डायरेक्ट पॅनमध्ये टाकणार आहे. असं कोट करायचं रव्यामध्ये. तुम्हाला जर रवा फ्राय नसेल करायचं तरी पण डायरेक्ट तुम्ही पॅनमध्ये टाकू शकता, तशाही छान लागतात.
रव्यामुळे मस्त छान कुरकुरीत होतात आणि तुम्हाला अजून कुरकुरीत पाहिजे असतील म्हणजे कडक झालेल्या तुकड्या वगैरेच्या पाहिजे असतील तर याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता. सर्व तुकड्या आहेत त्या मी गरम तेलामध्ये टाकलेल्या आहेत फ्राय करण्यासाठी. तर एका साईडून मी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करणार आहे. आता एक साईड झालेली आहे तर आपण उलटण्याने ह्या उलटून घेऊयात. छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेतलेल्या आहेत, फ्राय केलेल्या आहेत मस्त. आणि अशाच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दुसऱ्या साईडून सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडून गोल्डन ब्राऊन अशी झालेली आहे. थोडीशी परतली आहे पण ठीक आहे. आता याच्यात छान अशी कोथिंबीर टाकायची आहे. गॅस बंद करायचं. तर आपली फ्राय पण झालेली आहे. ताटात जर नॉनव्हेज असेल आणि त्याच्यात मच्छी किंवा मटण असेल तर आगरी लोकांचं जेवण भाकरीशिवाय अपूर्णच आहे. त्यामुळे मी इथे भाकरी करायला घेतली आहे आणि घरात नॉनव्हेजसोबत भाकरी इतकी प्रिय आहे म्हणून सांगू, त्याच्यामुळे मी पटकन भाकरी करायला घेतली आहे. आणि जर ह्या रेसिपी दोन्ही सुरमई फ्राय आणि कोलंबीचा कालवण तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला आणि वाटलं कोणाला शेअर करायचा तर नक्की शेअर करा. थँक्यू.